6 तास उभे होतो आणि मंदिरात गेल्यावरती फक्त 1 सेकंद पण नाही। तर मंडळी आज 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे जे आहे त्र्यंबकेश्वर जे आहे नाशिकमध्ये। तर नमस्कार मंडळी, मी आहे तुषारने आपल्या नवीन व्हिडिओमध्ये थेट नाशिकमधून तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आम्ही आलो आहे नाशिकला। रात्री 10:30 वाजता निघालो होतो आणि इथे पोहोचायला नाशिकला 9:30 वाजले। आता फ्रेश झालो आणि भयानक असा पाऊस आहे नाशिकमध्ये। आता जातो तिकडे त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला, पाहूया किती काय गर्दी आहे आणि सगळी व्हिडिओ संपूर्ण बघत राहा। आणि मंडळी हा जे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे ना, त्याच्या बॅक साईडला ब्रह्मगिरी पर्वत आहे आणि तिथूनच गोदावरी नदी जी आहे तिचं उगमस्थान होतं। आता पाऊस भरपूर आहे, तिकडे काय जाता येणार नाही, तर गोदावरी नदी तर बघण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत। तर आता मंदिराकडे जाऊया। आणि हा पाठीमागे तुम्हाला दिसतोय ना, हाच आहे ब्रह्मगिरी पर्वत, इथे गोदावरी नदी उगम पावते। बघा केवढा आता धुकं पण एवढं भरलंय ना आणि पाऊस पण भयानक आहे, गर्दी पण आहे। बघा सगळी लोक इकडे आता रेनकोट घालून फिरतायत। 100 रुपयाला रेनकोट, आम्ही छत्र्या घ्यायला लागले, आम्हाला एका छत्रीत 2 जण। अरे बापरे, काही लोक तर भिजतच जातात। खोला पण भेटत आहे बघा। खोला कशात आहे? 50 रुपये, 20 रुपये, 20 रुपये, 50 रुपये। काय पाऊस किती आहे? नेहमीप्रमाणे सगळीकडेच गर्दी। हे बघा आमचे नंबर सगळे लाईनीत होते। तर मंडळी आता आम्ही आहे रांगेत उभे, 11:30ला उभे राहिलो। आता 12:15 वाजले आणि थोडा वेळ दर्शन बंद आहे, साधारण 20 ते 25 मिनटं। सगळे बसलेले आहेत, सगळे मंडळी बसले। साधारण अनाउन्समेंट झाली, साधारण 3 ते 4 तास लागतील दर्शनाला, म्हणजे साधारण आम्हाला 3 वाजतील असं वाटतं। तरी बघूया दर्शन सुरू झाल्यावर रांग कशी सरकते। अर्धे तर झोपले, प्रवास करून दमलेला झोपले। मंडळी एवढी गर्दी आहे ना, बापरे बाप, अजून भरपूर वेळ झाला आणि आपले महाराज बघा कसे झोपलेत एकदम निवांत रांगेत। हे बघा इथं लोकांना बसायला जागा नाही आणि हा इथं झोपलाय। काय रे असतोय बघा, दादा काय वाटत पण नाही। हा बघा साडे 11 वाजता आम्ही उभे राहिलो होतो। आता वाजले किती? 4 वाजले, अजून दर्शनाच्या रांगेतच उभे आहोत। काय खरं दिसत नाही, बहुतेक 5 वाजून जाणार आहे। तर हे आहे बघा मंडळी त्र्यंबकेश्वरचं मंदिर, पूर्ण काळ्या दगडाचं आहे आणि जुनं मंदिर आहे, जसं आहे तशीच रचना आहे। दर्शन तर झालंय, हे बघा सगळे। आता मंडळी जरा फोटो काढूया शेवटचा आणि पुढच्या मार्गाला जाऊया। वाव, किती तास उभे होतो लाईनीत? 6 तास। 6 तास उभे होतो आणि मंदिरात गेल्यावरती फक्त 1 सेकंद पण नाही। 1 सेकंदात बाहेर। साधं डोकं टेकवायला पण भेटलं नाही, हात जोडायला पण भेटलं नाही, डायरेक्ट बाहेर। 6 तास उभं राहून अशा प्रकारे आपलं दर्शन झालं। आता बाकीचा प्रसाद तर घ्यावाच लागेल थोडा तरी, आणि पुढे काय इकडे फिरायला ते बघूया। चला आता तर तुम्हाला फिरायचं यायचंच असेल त्र्यंबकेश्वरला तर सकाळी लवकर या, जेणेकरून तुमचा नंबर लवकर लागेल। ते आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तेव्हा कशी वाट काढतोय, पाऊस पण जाम आहे। तर मंडळी प्रसाद तर घेतली नाही सगळ्यांनी, आता बघतायत थोडंसं कुठे जेवायचं, कारण 11:30 वाजल्यापासून उभे होतो। 6 वाजता 5:30 वाजता नंबर लागलाय आणि गर्दी पण भयानक होती, खरंच भयानक गर्दी होती। आणि बघा
आता इकडे बघा काय गर्दी आहे ती. इकडे लाईव्ह दर्शन दिसतंय समोर आणि आपले सर्व मेंबर इकडे फिरतायत. थोडीशी खरेदी, थोडंसं मार्केट मध्ये पंचवटीला तर बघणार आहोत सीता गुफा सोबत सगळी मंडळी. कशा प्रकारे आता आम्ही बघून आलो सीता गुफा. खरंच सुंदर अशी गुफा आहे. जास्त गर्दी नव्हती. तुम्ही नाशिकला आलात तर सीता गुफा नक्कीच बघा. आणि दुसरं एक मंदिर होतं, ते पण सुंदर मंदिर होतं. आणि सीता गुफा एकदम भुयारी मार्ग आहे, एका साईडून एंट्री आहे. एकदम बसून जावं लागतं. मस्त आहे खरंच. आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांची मूर्ती आहे, प्लस शिवपिंड आहे. मस्त, खरंच सुंदर आहे. तर आता खाली जातोय पंचवटी घाटावरती. म्हणजे आता गर्दी आहे, संध्याकाळ तर झाले. तर आता फायनली आलोय पंचवटी घाटावरती. आणि पाणी बघा काय आलंय नदीला, जबरदस्त. आणि सगळी मंदिरं जी आहेत ती सगळी नदीच्या मध्ये आहेत बरोबर. तिथे एक मंदिर आहे, तिथे मंदिर तर अर्ध बुडालंय. इकडे आहे मंदिर, हे इथे एक मंदिर आहे. आणि ही बघा इकडे भरपूर मंदिर आहे. तिथे हनुमानाचं मंदिर आहे आणि मध्ये आहेत मंदिरं, खूप सारी मंदिरं आहेत. सगळी मंदिरं ही बरोबर नदीच्या मध्येच आहे. संध्याकाळचे साधारण 8 वाजलेत. व्यवस्थित काय दिसणार नाही मंदिरं, तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करतोय.